आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अजून कसं नाही लो हा शिवाय गो लोणी बिणी असा ना काय आणि बाकी पूजेची तयारी केलास? हो आजी. अजून कसं नाही लो तिळू फोन केलेलास ना ते का? हो मग ये अजून येलो नाही तो. येतच असेल तो. हा हाजे हे बाय माझं नातू इलो कसं काय रे तुका माहित होता ना मी हैसरी लयता मग येऊक नाही तू? अरे हे माका भेटूक लवकर येऊचा का नाही का नारळ घेऊन येऊचा होता मी? नाही ग आईचा आदेश. हे बाय मालवणी पण बोलतोस विसरलंच नाही अजून. सविस्तर बरा पाच सगळा जाऊ दे माका ना तुझ्या वांगडा खूप गप्पा मारूचे असत हा लय बोलूच असा. चल जाऊया आपण. मला पण खूप बोलायचंय तुझ्याशी. होय काय? चल 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 जाऊया आपण. चल राजकुमारला आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप झालाय का नाही वाटत तर नाहीये. त्याला इथे बोलवून माझा निर्णय चुकला नाहीये ना? ऐश्वर्या गो पांढरी पाल तुका माहिता कृष्णा फुलात कित्याक झाकून ठेवत सांग बरगू. काय गो तिळू तुझ्या लाडक्या सुने एवढा पण शिकूक नाही काय गो तू? हा सिंपल आहे. मी इंटरनेटवर बघून सांग. कशावर? फोनवर बघून सांगते लगेच. कशा? नाही नेटवर बघते. ता काय असता कर्म माझा शिरा पडली तुमच्या तोंडावरती. तारा तू सांग बघूया. ते लहान मुलांना फुलात ठेवतात ना? है? कठीण असा गो तुमचा सगळ्यांचा. काय तिळू हा चंद्या? आजी अमृता वहिनीला माहितीच आहे. हा माझ्या आमरेक माहित असतलाच. मी पसंत केलंय ना तिका. मग हे संस्कार तसेच असत तिच्यावर. पण दुसऱ्या कुणाक माहिता का नाही ता बघूच असा माका. सावली तू सांग बघूया. कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता साजरा करतात. त्यामुळे संध्याकाळी दिवे लागणीला कृष्णाला फुलांमध्ये झाकून ठेवलं जातं आणि जन्म झाल्यानंतर त्याला बाहेर काढतात. हा तर आता आपणा सगळ्यांका 12 वाजेपर्यंत जागूचा. हा त्या एकेका कथा सांगूची. कृष्णाची कथा. हा गो पांढरी पाल. ऐश्वर्ये सांग बघूया. आजी त्यात काय एवढं? खूप सिंपल आहे. मी सांगते. काय एवढ्या सगळ्या सिंपल आहे पण सांग म्हणून म्हटल्यानंतर काय सांगू की येणार नाही. ठीक आहे मी सांगते. एक बिझनेसमॅन असतो आणि त्याची एक मुलगी असते आणि तो ना तिचे सगळे हट्ट पुरवत असतो. तिला खूप लाड करतो आणि ती पण तिच्या वडिलांवर खूप प्रेम करते. मग ना ती ऑफिसला जाते तेव्हा तिला ऑफिसचाच एक प्रामाणिक मुलगा आवडतो पण तिचे वडील नाही म्हणतात. अगो कृष्णाची कथा सांगू सांगितलंय कुणाच्या घरची नाही गो. शिरा पडली ती औशी बापशाची काय पण शिकोक नाही. तारा तू सांग.
हा एक स्टोरी आठवते मला. हं? कृष्णाचा जो मामा होता, म्हणजे त्यांचं नाव काय होतं, कंस. हा, तर ही वॉज सो रूड. तो खूप रूड होता आणि त्याने ना कृष्णाच्या सगळ्या भावांना मारून टाकलं होतं. आणि जेव्हा त्याला कळलं की त्याच्या बहिणीचाच हा मुलगा आहे कृष्णा, तर त्याने रिव्हेंजचा प्लॅन बनवला. पण कृष्णाने स्वतः हिरो बनून त्याचाच वध करून टाकला. ग्रेट ना. अगो काय या हा आणि इंग्लिश शब्द त्याच्यात घुसू नकोच होय. हो सावली, तू काय येता सांग बघूया. प्रयत्न करते आजी. संत एकनाथ महाराज, विंचू चावला काय मी करू, हे भारूड प्रचंड प्रसिद्ध आहे. पण त्यामागे सुद्धा एक कथा आहे. ती कथा सांगावीशी वाटते आज मला. संत एकनाथ महाराज नदीवर अंघोळ करत असताना त्यांना नदीत बुडणारा एक विंचू दिसला. त्या हतबल झालेल्या विंचवावर महाराजांना खूप दया आली. म्हणून काहीही न विचार करता, कोणताही विचार न करता, त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी त्या विंचवाला उचलून नदीच्या काठावर ठेवलं. पण हे सगळं करत असताना त्या विंचवाने त्यांनाच डंख मारला. पण महाराजांनी त्या विंचवाचा तो डंख सहन केला, पण त्याला नदीच्या कडेवरच सोडलं. पण पुन्हा तेच घडलं. विंचू पाण्यात पडला. महाराजांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण विंचवाने महाराजांनाच डंख मारला. हे सगळं होत असताना नदीच्या कडेला असलेली लोक महाराजांना म्हणत होती की का वाचवताय तुम्ही त्या विंचवाला, तो तुम्हाला डंख मारतोय, नका वाचव त्याला. तेव्हा संत एकनाथ महाराज एकच म्हणाले की डंख मारणं हा त्या विंचवाचा गुणधर्म आहे, पण त्याच्यावर भूतदया दाखवणं हा माणूस म्हणून माझा धर्म आहे. यातून एकच कळतं, अधर्म करणाऱ्या बरोबर नेहमी अधर्मी वागून चालत नाही. त्याला सत्याच्या, धर्माच्या, चांगुलपणाच्या वाटेवर आणायचा आपण प्रयत्न करायचा असतो. हो, पण ते समोरच्याच्या हातात असतं की नदीच्या कडेला राहून आपलं आयुष्य सुरळीत घालवायचं की परत नदीत बुडायचं. सा